दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांकडून हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप. सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस, आरएसएसची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार. राहुल गांधींचा हल्लाबोल, मुख्यमंत्री विधानसभेमध्ये खोटं बोलल्याचाही आरोप. सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता. सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी. राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतूनं, जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय. फडणवीसांचा पलटवार, सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीमध्ये झाला असल्यास कठोर कारवाईचा इशारा. सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही हक्कभंग आणणार. नाना पटोलेंचा इशारा, मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप. अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्रीपद स्वीकारावं. बीड परभणीमध्ये झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींची मागणी, राजकीय वर्तुळात चर्चा. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये खुनामध्ये भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या नावासमोर संचालक असा उल्लेख. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड शहरामध्ये 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा, सर्व संघटना रस्त्यावर उतरणार. आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी. वणीतील सप्तशृंगी देवीच्या गडावर वक्फ बोर्डाचा दावा, मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप. छगन भुजबळांनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज. भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढू, अजितदादांना त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचंय. भुजबळांच्या भेटीवरील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया. 8 ते 10 दिवसामध्ये तोडगा काढणार, ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय. नाराज भुजबळांची माहिती. राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, आमदार रुसला, समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही. भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं सूचक विधान. बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त. भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांची उभारणी होणार. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा. उद्धव ठाकरे राज ठाकरे भेटीकडे राजकीय नजरेनं सध्या पाहू नका. दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल. ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय. नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी. प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल काळाच्या पडद्याआड. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त. ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात अवकाळी पावसाची भीती. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता.